रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात मंगळवारी महाविद्यालय विकास समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख आणि रयतचे ज्येष्ठ मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची तर ऑनलाईन प्रणालीने रयतचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महाविद्यालय विकास आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सकरिता 30 लाख रुपयांची देणगी जाहीर केली। यामुळे मोखाड्यातील विद्यार्थ्यांना AI या आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली शिक्षणाचा लाभ घेता येणार आहे। तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शैक्षणिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा असा ठराव महाविद्यालयाच्या विकास समितीने सर्वानुमते मंजूर केला। या बैठकीला पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, संस्थेचे माध्यमिक शिक्षण विभागाचे सहसचिव बंडू पवार यांच्यासह संस्थेचे इतर पदाधिकारी, आश्रमशाळेचे प्रकल्प अधिकारी, प्राचार्य डॉक्टर AN चांदोरे यांच्यासह विकास समितीचे सदस्य आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वप्रथम महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महाविद्यालयाची पाहणी केली। त्यानंतर महाविद्यालयात सुरू असलेल्या रंगमंचाचे आणि प्रशासकीय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील वेगवेगळ्या विकासात्मक कामाचे निरीक्षण करून आवश्यक त्या पुढील सूचना दिल्या।